नमस्कार, मी साक्षी अनास आणि येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. नमस्कार, आज आपण आढावा मतदारसंघाचा या विशेष कार्यक्रमात नांदगाव तालुक्यात आलेलो आहोत. इथले सामान्य जनतेचे प्रश्न तसेच समस्या आणि एकंदरीत संपूर्ण विचार त्यांची जाणून घेणार आहोत. हे आहे नांदगाव तालुक्याचं बस स्थानक आणि इथे बरेच प्रवासी आणि सामान्य नागरिक जमलेले आहे. त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊयात. नमस्कार बाबा, कुठून आलात आपण? आम्ही नांदगावला आलो. कुठले आहेत आणि तुम्ही? पळशीचे. तुमच्या पक्षामध्ये कोण उभे आहेत सध्या? उमेदवारी कोण करतंय मतदानासाठी? आम्हाला काय माहिती नाही तेवढं. कोणाला मत द्याल? पण आम्ही मोदीला देणार आहे. मोदीला देणारे. काय करता तुम्ही? आम्ही शेती काम करतो. काय पिकतंय शेतात? काय आहे, बाजरी, भुईमुग, कपाशी. आपले कपाशी भुईमुग आणि बाजरी राहते आमची. बाजारभाव मिळतोय तुमच्या पिकांना? हा, नाही देत भाव नाही देत. आणि पाणी आहे का तुमच्याकडे? पाणी प्यायला सुद्धा पाणी नाही, चिमणीला पाणी नाही बाई. आम्ही खत पाणी पिऊ राहिलो. 100 रुपये टाकी पिऊ राहिलो पाण्याची. हा, पाणीच नाही आम्हाला. मोदींना मत का पण देणार? आता तो म्हणणार आहे, म्हणून राहिला तुम्हाला पाईपलाईन करून देतो, पाईपलाईन करून देतो म्हणे प्यायला पाणी. मग आता खरं का खोटे काय म्हणावं? मागील 10 वर्ष मोदी सरकारच होते, त्यांनी तोपर्यंत पाईपलाईन तुमच्याकडे आणली नाही. आता काहीच नाही केलं त्यांनी. आता म्हणून राहिला. तरी पण त्यांना मतदान करायचं नाही. मग आता ज्यांनी पाणी पाजलं त्याला करू. हा, ज्यांनी पाणी पाजलं त्याला मतदान करणार आम्ही. जळगाव चोंडी. कुठे जाताय? नांदगाव. काय नांदगावात आलात तुम्ही? हा, बाहेर जायचंय. काय ना आपलं? दिनकर आहे. तुमच्या परिसरात कोण उभं आहे उमेदवारीसाठी मतदानासाठी? उभे कोणी असं? आमचे मोदीचे, दुसरं कोण राहणार आहे? मतदान कोणाला करणार? मोदीलाच करणार. करायचं. मग चांगलं झालं, 10 वर्षापासून काहीतरी चालू आहे ना. फक्त त्या पाणी नाहीये. हो, राशन फुकट भेटत. अजून काय पाहिजे? काय व्यवसाय करता आपण? शेती करता? शेती. काय पिकतं शेतात? गहू, बाजरी, कांदे. भाव मिळतोय तुमच्या उत्पादकांना? भाऊ काही नाही कांद्याला, चालले असेच. आणि मग आता हे पक्षांतर होतंय, प्रत्येक पक्षातले इकडे तिकडे जात आहेत, त्यासाठी काय सांगाल? आता काय सांगणार आहे आपण? हो. आता मोदी सरकारांना जर मत दिलं तर तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील का? तुमच्या बाजारभावाला भाव मिळेल? तुम्ही आलं तर पाहिजेच. हो, पण मागील 10 वर्षात पण मोदी सरकारच होतं. हा, होतं ना. मग तरी तुमच्या कांद्यांना भाव नाहीये. पण काय सांगाल? आता का बरं नाही हे कळत नाही ना. आधी होते पण आता का कळत नाही. 10 वर्षात त्यांनी काहीच केलं नाहीये म्हणजे शेतकऱ्यांसाठी, तर मग आता करतील का यापुढे? हो, आता काय होतं ते शेवटचा चॅनल्स. काहीच केलं नाही शेतकऱ्याला. तरी मग कोणाला करायचं? आम्ही नाही करणार. नाही करणार. कोणाला मतदान करणार तुम्ही? कोणाला मतदान करणार? दुसरे पाहू आम्ही. शरद पवार असो कोणी असो. शरद पवार. शरद पवार आणि ठाकरेंची शिवसेना अशी आघाडी आहे. आघाडीला नाही चालेल. शरद पवार 70 वर्ष सत्तेत होते आणि मग काय करायला एकंदरीत? त्यांनी जे केलं ते चांगलंच केलं. शेतकऱ्यांसाठी ज्यांनी त्यांनी कामे केली, योजना. इथे आपल्याला एक व्यावसायिक भेटलेले आहे, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्कार सर, काय नाव? संतोष गुप्ता. काय करता आपण? माझा छोटासा व्यवसाय आहे आणि मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तालुका प्रमुख आहे. एकंदरीत नांदगाव तालुक्यात कुठल्या कुठल्या समस्या आहे, काय? या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसभेच्या दृष्टिकोनातून या विद्यमान खासदार भारती पवार साहेब यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने संपर्क ठेवलेला नाहीये. लोकांना विकास निधी दिलेला नाही या भागामध्ये. या भागामध्ये जो रेल्वेचा प्रश्न आहे, अनेक गाड्यांना थांबे जे बंद झाले कोरोना काळामध्ये ते मिळालेले नाहीये. कोरोना काळामध्ये ज्या पद्धतीने लोकांना मदत व्हायला पाहिजे ती झालेली नाहीये. या ज्या मंत्री होत्या याच्या आरोग्य विभागाच्या, त्या संदर्भात या ठिकाणी मनमाड नांदगावला 2 मोठे हॉस्पिटल आहे. ग्रामीण भागामध्ये एक हॉस्पिटल आहे, पण कुठल्याही सुविधा किंवा कुठलंही रिन्युलेशन किंवा कुठल्याही नवीन स्टॉप किंवा कुठल्याही चांगल्या पद्धतीने त्यांना मदत झालेली नाही या काळामध्ये. पण कालच्या सभेमध्ये त्यांनी अनेक योजनांचा उल्लेख केलेला आहे, परंतु त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचल्या नाही. पोहोचल्या नाही योजना. कसं आहे माहिती का, या ठिकाणी
जो मोदी फॅक्टर आहे, तो मोदी फॅक्टर आहे ना फक्त बोली वचन फॅक्टर आहे. बोली वचन देण्याचं काम यांच्याकडून चाललेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू का, यांच्या बरोबर मीडिया आहे आणि मीडिया त्याला उचलून धरतोय मोठ्या प्रमाणामध्ये. त्याच्यामुळेच हा प्रॉब्लेम तयार झालेला आहे. आणि एकंदरीत काय अपेक्षा आहे, बदल घडवावा असं वाटतं का? मग बदल घडणारच आहे. आमचे उमेदवार भास्करराव बगरे हे उच्च शिक्षित आहे, अत्यंत चांगल्या पद्धतीने वेळ देणार आहे आणि लोकांची काळजी घेणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की सार्वजनिक जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या यापूर्वी त्यांनी केलेल्या आहे. ते 2 वेळेस पंचायत समितीला, 1 वेळेस जिल्हा परिषदला, अनेक शिक्षकांच्या संस्था आहेत त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. कुठल्या कुठल्या अपेक्षा आहे येणाऱ्या सरकारकडून, की कुठल्या कुठल्या त्यांनी विकास कामं केली पाहिजे नांदगाव तालुक्यात? सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू की या ठिकाणी नांदगाव तालुक्यामध्ये जवळजवळ 70 ते 80% लोक हे शेती व्यवसायावर अवलंबून आहेत आणि शेती व्यवसायाकडेच या शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे. तर येणारं सरकार हे शेती व्यवसायाला चांगल्या पद्धतीने मदत करेल किंवा चांगल्या पद्धतीने त्यांचं धोरण राबवेल अशी अपेक्षा यांच्याकडून आहे. तसेच आमच्या ज्या गाडीची समस्या आहे, नांदगावचे मनमाडचे गाड्याचे थांबे काढून घेतलेले आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये न्याडोंगरी सारख्या ठिकाणी सेवाग्रामला थांबा मिळावा पाहिजे, ही अनेक वर्षापूर्वीची मागणी आहे आणि ते झालं पाहिजे. तसेच सगळ्या तरुणांना रोजगारांचा खूप मोठा प्रश्न आहे आणि मागील वर्षात सांगितलं होतं की 20 लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध करून देणार आहेत, तर त्याबद्दल काय सांगा? या ठिकाणी मोदी सरकार ज्यावेळेस आलं तर 2 कोटी रोजगार आम्ही वर्षाला उपलब्ध करून देऊ असं मोदी सरकारने सांगितलं होतं. म्हटलं बघितलं की रोजगारामध्ये उपलब्धी व्हायपेक्षा डिमोलेशन झालेले, रोजगार मुलांना मिळत नाहीये, त्यामुळे मुलांचे लग्न सुद्धा होत नाही बऱ्याच ठिकाणी. आणि रोजगार मिळत नसल्यामुळे एक अशी समस्या निर्माण झाली की ग्रामीण भागातून जो पूर्वी एक घरातून 3 मुलं होते, तो 2 मुलं नोकरीनिमित्त बाहेर जायचे आणि एक मुलगा शेतीवर काम करायचा. आता शेती पण कमी झालेली ग्रामीण भागामध्ये, ज्याच्याकडे 10 एकर होती त्याच्याकडे 2-3 एकर झालेली. आता तिन्ही मुलं शेतीवर अवलंबून आहे. शेतीचा प्रश्न निघालेला आहे. अनेक आढावा घेतला त्यानंतर आम्हाला कळलंय की शेतीचा खूप मोठा प्रश्न आहे. त्यांच्या उत्पादकांना भाव मिळत नाहीये आणि शिवाय पाण्याच्या समस्येवर अवलंबून जर म्हणायला गेलं तर पाणी नसल्यामुळे पिकही घेता येत नाही. तर या 2 गोष्टी आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? या ठिकाणी शेतीच्या बाबतीतही मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झालेलं आहे या सरकारचं. शेतकऱ्यांच्या ज्या वस्तू शेतीसाठी लागतात त्यावर मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेले आहेत दर आणि कर सुद्धा वाढवण्यात आहे. 18% GST शेती उत्पादनावर आहे. तसेच सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगू की या ठिकाणी आपण बघितले की कांदा जेव्हा निर्यात करण्यासारखा होता तेव्हा या सरकारने निर्यातीचं धोरण घेतलं नाही. टमाटरच्या बाबतीमध्ये टमाटा ज्यावेळेस इथं भाव वाढून मिळत होता त्यावेळेस टमाटा हा नेपाळहून बोलवण्यात आला. कापसाच्या बाबतीमध्ये कापसाला चांगला भाव मिळत होता त्यावेळेस कापूस ऑस्ट्रेलियाहून बोलवण्यात आला. अत्यंत चुकीचं धोरण आणि शेतीला 6,000 रुपये शेतकऱ्याला वर्षाला दिले जातात, काय सांगाल? या ठिकाणी शेतकरी हा आपल्या टॅक्सच्या माध्यमातून म्हणजे शेतकरी जे शेतीचं उत्पादन शेतीला लागणारे साहित्य घेतो ते 1 लाख आणि 1.5 लाखाच्या बरोबरी घेत असतो आणि त्याच्यामध्ये 18% GST म्हणजे शेतकरी शासनाला 24,000 रुपये वर्षाला देतोय आणि त्याच्यातून 6,000 दिले तर काय मोठी बात आहे का? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे फसवं सरकार आहे आणि शेतकऱ्यांना सातत्याने भूलथापा देऊन हे सरकार चालवलं जात आहे आणि यापुढे शेतकरी यांच्या भूलथापाला आगारी पडणार नाही अशी ग्रामीण भागातली परिस्थिती आहे सध्याची. सुरुवातीला तुम्ही तुमची राजकीय पार्श्वभूमी सांगितलेली आहे, तर तुम्ही काँग्रेस सोबत आहात का, राष्ट्रवादी सोबत आहात का? एकंदरीत बगरे सरांना कितपत पाठिंबा आहे? या ठिकाणी आमची सेनेची ताकद फार मोठ्या प्रमाणात आहे नांदगाव तालुक्यामध्ये आणि सर्व शक्तीनिशी सर्व कार्यकर्ते सर्व शक्तीनिशी बगरे सरांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवाराचे महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या मागे आहे. आमच्या उद्धव साहेब ठाकरेंचा तसा आदेश आहे. आमचे जिल्हा प्रमुख गणेशभाऊ धात्रक साहेब हे सुद्धा गावोगावी फिरून कार्यकर्त्यांना भेटून तसेच मतदारांना भेटून चांगल्या पद्धतीने प्रचारात आघाडी घेत आहे. इथले आमदार होते सुहास कांदे, ते दुसऱ्या पक्षात त्यांनी पक्षांतर केले, मग त्याबद्दल काय सांगाल? कसं आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, हा फार जुना विषय झालेला आहे आणि त्यांना जाऊन बरेच दिवस झालेले, त्याबद्दल मी काय बोलणार नाही. मात्र त्यांच्या जाण्याने आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना संघटनेने वरची पदं दिले
आणि आमच्यासारख्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना न्याय मिळालेला आहे. आणि आम्ही पण यामुळे नक्की मतांवर कुठे परिणाम होऊ शकतो, मत विभागली जाऊ शकतात. या ठिकाणी सर्व जुने जाणते शिवसैनिक आणि शिवसेना मानणारे सगळे शिवसेना आणि महाविकास आघाडीमुळे असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही. उलट या ठिकाणी मताधिक्यच मिळेल अशी मी ग्वाही देतो. आणि साधारणतः भगरे सर यांचा इथला प्रतिसाद कसा आहे, त्यांना कितपत प्रतिसाद आहे आणि काय झाले? अत्यंत चांगला प्रतिसाद आहे. लोक उत्स्फूर्तपणे येत आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की भगरे सर हे 64 गावांचा दौरा केला यांनी. आणि 64 गावांचा दौरा केल्यावर एक उत्स्फूर्त असा पाठिंबा प्रत्येक गावोगावातून त्यांना मिळतोय. आणि गावोगावातून मिळत असताना आम्हाला याची खात्री आहे की या ठिकाणी भगरे सरांना एक चांगल्या पद्धतीचं मताधिक्य मिळेल. आणि एकंदरीत काय वातावरण राहील निवडणुकीतलं, भगरे सरांच्या बाबतीत असेल किंवा महायुतीच्या बाबतीत असेल, एकंदरीत काय परिस्थिती राहील? एकदम चांगली परिस्थिती आहे आणि उत्स्फूर्त परिस्थिती आहे. यापूर्वी आम्ही अनेक निवडणुका लढवल्या आणि एखाद्या निवडणुकीलाच आम्हाला असं वाटतं की उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांचा, मतदार राजाचा आहे. आणि तीच परिस्थिती आजची आहे. उत्स्फूर्त असा प्रतिसाद मतदारांचा आहे आणि त्या प्रतिसादाच्या बळावर आम्ही सांगतो की एक चांगल्या पद्धतीचं मताधिक्य, निर्णायक मताधिक्य नांदगाव तालुक्यातून भगरे सरांना मिळेल. धन्यवाद सर संपूर्ण तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आणि एकंदरीत तुमच्या संपूर्ण सखोल माहितीबद्दल धन्यवाद. काय एकंदरीत समस्या आहे नांदगाव मध्ये आणि काय सांगाल? एकंदरीत समस्या तर भरपूर आहे. पाणी प्रश्न आहे, अजून काही आहे, मेन तर मुळे पाणी प्रश्न आहे. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी खासदारांनी काही प्रयत्न केले? आता खासदार आता ज्यावेळेस खासदार निवडून येतील तर करतीलच. याआधी जे सरकार होतं त्या सरकारमधले जे खासदार होते, पदाधिकारी होते, त्यांनी नांदगावच्या पाणी प्रश्नावर काही उपाय काढला का? नाही, अजून तर काय नाही. काय सांगाल, कुठलं सरकार यावं असं वाटतं? मोदी सरकार. मोदी सरकारच का यावं असं वाटतं? काय कामावरती डिपेंड आहे मॅडम, जसं काम तसं सरकार. पण गेली 10 वर्ष मोदी सरकारच आहे आणि एकंदरीत नागरिकांचा प्रचंड आक्रोश आहे. त्यांनी कुठली कामं केली नाही असं नागरिकांचं म्हणणं. तुम्ही काय सांगाल? तुम्ही बघा ना, कामं केली का नाही, सरळ दिसतं ना काम. लोकांना दिसतंय काम, पण मग आता काय दिशा बोलू होती. शेतकरी प्रचंड नाराज आहे. काय सांगाल? शेतकऱ्यावरती काय सांगत, ते तर खरोखर नाराज आहे. होईल त्यांचा बी प्रश्न सुटेल. मग कुठलं सरकार, प्रधानमंत्र्यांनी त्यांचा प्रश्न सोडावा असं आमचं म्हणणं आहे. मग एकंदरीत कुठलं सरकार यावं असं वाटतं? मोदी सरकार. मोदी सरकार जर आलं तर प्रश्न सुटतील. अजूनही काही नागरिक आहे, त्यांना आपण विचारूयात. नमस्कार सर, काय नाव आपलं? जाहीर सौदागर नाव आहे माझं. आपण कुठून आलात? नाही, मी इथेच राहतो. नांदगाव मध्ये राहतात. काय सांगाल नांदगाव बद्दल? एकंदरीत कुठल्या समस्या आहेत? नांदगाव मध्ये तर भरपूर समस्या आहे. ते भुयारी मार्गाची समस्या आहे. परत काही लोक शेतकऱ्यांच्या समस्या आहे. कोणाचं सरकार यावं असं वाटतं? सरकार तर आता शरद पवार साहेबांची, उद्धव साहेबांची येईल असं सांगतायत, असं म्हणतायत. हा, ठाम विश्वास आहे येईल असं? नाही, विश्वास आहे येणारच, ती सरकार येणार, तुतारी येईल. आणि तुम्ही आता समस्या सांगितल्या, तर मग खासदारांनी या समस्यावर तोडगा काढला का? नाही काढला. आम्ही कितीक वेळेस सांगितलंय भुयारी मार्गाचा मार्गी लावा, येत ते बी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांनी. तुम्ही भेट दिली होती खासदारांना? हा, निवेदन दिले होते आम्ही भेटून. मग खासदारांनी काही दखल घेतली नाही? नाही, काहीच दखल घेतली नाही. खासदार नांदगाव मध्ये आला होता का? नाही, येतात ते नांदगावला, फक्त धावती भेट देऊन निघून जातात. पण जे काम झालं पाहिजे ते झालंच नाही त्यांच्याकडून. नांदगाव मधून भरघोस मतांनी विजयी हो असं त्या म्हणतायत. काय सांगाल? ते तर 4 तारखेलाच कळलं कोण निवडून येतो. एकंदरीत समस्यांवर तोडगा निघावा, परिस्थिती सुधारावी, यासाठी कुठलं सरकार योग्य आहे? योग्य सरकार तर इंडिया आघाडीचे आता आली. त्यांचंच विजन बरोबर आहे. जाती धर्माच्या पलीकडे ते ना सगळ्यांना विकासाच्या बाबतीत बोलतात. त्यांचं विजन चांगलं आहे आणि त्यांच्या इकडे पोझिशन बी चांगली आहे. सुहास कांदेंनी पक्षांतर केलं, काय सांगाल? त्यांचा व्यक्तिक महत्व आहे, त्यांचं व्यक्तिक काम आहे. आपण त्याच्या बाबतीत काही नाही म्हणू शकत. ज्येष्ठ नागरिक आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. नमस्कार बाबा, काय नाव आपलं? सुभाष घोटेकर. कुठून आलात आपण? चांदोरा. काय तुमच्या परिसरात काय कुठल्या समस्या आहेत?
काय समस्या आता आम्हाला कांद्याला भाव मिळावा हा बीजेपीच्या हा तर कांद्याला भाव मिळावा असं हा. अपेक्षा आहे. शेती करता तुम्ही शेती करता काय पिकतं शेतात? कांदे बाजरी मक्का मग कांदा निर्यात बंदी झाली तेव्हा भारतीयांनी काही प्रयत्न केले का? मग केले होते ना प्रयत्न केले होते हा केले होते मग तरी पण कांदा निर्यात बंदी उठवली नव्हती. चालायचं जेवढी उठल तेवढी हा थोडं हळूहळू काय सांगताय? हा बोला. म्हणलं हा. 2 टाइमला आपलं पवार आपली भारतीबाई पवार आली हा. ती एवढं तिला आरोग्य खातं देऊन बी तिने दवाखान्याची सोय केली नाही. हा. आम्ही मी शेतकरी आहे. कांद्याचे हाल आम्हाला एकराला जवळ 40-50 हजार रुपये लागतात. त्यांनी 1600-1700 विकले जातात. ती नोकरी चालू घ्यायचं नोकरी 790 क्विंटल कांदे विकली मी. कशाला ती आज 700 गेले आणि कशाला विकली ती काय सांगा? भारती पवारच येणार आहे आता परत हा. तुतारी चांगली आहे, तुतारी तुतारीचे उमेदवार कोण आहे? मुरलीधर बगरे भास्कर भगरे. भास्कर बगरे. हा. अजून आणि शेतकऱ्याला 6,000 मिळतात वर्षाला. काय सांगा? अहो 6,000 मिळतात वर्षाला. आता आमचे जीएसटी कापूनच आमचे पैसे आम्हाला झाले. त्याच्यात काय विशेष आमचे सत्ता केला मी माझ्या गावात सत्ता केला मी हा. भारती पवारांनी कुठली कुठली कामं केली आहेत? त्यांनी बरेच कामं केली ना बरीच म्हणजे कुठली कामं? रेल्वे गाड्या थांबा दिला मग तिकडे तर म्हणता की थांबे कमी केले म्हणून. लोक काही म्हणतील आज त्यांच्या कुठे धरून चालायचं अजून काय सांगाल बाबा? काय आम्हाला हा. बदल पाहिजे. हा, बदल पाहिजे. हो मी खेड्यावरच आहे. इथला जवळच खेड आहे हा. साकुरा पामजन म्हणून. हा. आम्हाला बदल पाहिजे. आम्हाला भारती पवार नको. मग कोणाला मतदान आणि हे भास्कर बगरे तुतारी शरद केंद्रात कोणाचं सरकार पाहिजे? का ते नकोच बदल पाहिजे. मोदी साहेबांचं नकोच बदल पाहिजे. कोणी बी बदल पाहिजे शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी. सुधारण्यासाठी. काय आमचं हे कांद्यांना भाव नाही काही नाही काही नाही. बाकीचा दुसरा नेताच नाहीये मोदी शिवाय सरकारला मोदी शिवाय दुसरा नेताच नाही पंतप्रधान लायकीचा पण मागील 10 वर्ष मोदी सरकार होतं. बरेच कामं केले ना त्यांनी पाकिस्तानला बरेच कामं केले ना त्यांनी हा? पण मग काँग्रेसने इतके वर्ष राज्य चालवलं. आता 10 अहो, वर्ष 60 वर्ष गेले काँग्रेसच्या काळात काय केलं तुम्हाला सांगा ना त्यांनी 60 वर्षात 5 वर्ष गेलं तेव्हा थोडा नॉर्मल दुष्काळ पडला तरी पैसे दिले पाटील तरी पैसे दिले. रेल्वेचा प्रश्न जो आहे रेल्वे नांदगाव मध्ये कुणी आणली? कुठल्या सरकारने? भारती पवारने जाणले ना हा, काय सांगाल? 30 लाख रुपये कांद्याला खर्च केलं 700 रुपये कांदे गेले आज किती 700 रुपये 50 हजाराचे कांदे झाले 1.5 लाख रुपये खर्च केलं काय भरपाई दिली नांदगाव तालुक्याने त्याचं काय दिलं का मालेगाव तालुका येवला तालुका चाळीसगाव तालुका यांना कर्जमाफी केलं काय काय केलं नांदगाव मध्ये काय केलं दुष्काळ असून म्हणा आता घरी बसा म्हणा शेवट हा. म्हातारे झाले म्हणा वया झाल्या तुमच्या घरी बसा पण त्यांनी अनेक शेतकऱ्यांसाठी कांद्यासाठी प्रकल्प आणले असं त्यांनी कालच्या भाषणात सांगितले. काय सांगाल? कालच्या भाषणात आमच्यापर्यंत पोहोचलं नाही तर आम्ही काय सांगणार आहे त्याला पोहोचल तेव्हा सांगू ना अनेक योजना शेतकऱ्यांसाठी आणलेल्या आहेत असं त्या अशा बावळ्या त्यांच्या 5 वर्षापासून चालू आहे जाऊ द्या मर्द्या काय 6,000 रुपये शेतकऱ्यांना देतात. काय सांगाल? हा? 6,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याला दिले जातात. ते देतील तेव्हा सांगू आम्हाला दिले म्हणून आज काय नाही भरोसा तुम्हाला मिळाले नाही 6,000 रुपये? आम्हाला भरोसा नाही तुम्ही शेतकरी आहात मग तुम्हाला मिळाले नाही 6,000 रुपये? आम्हाला आलेच नाही काय पिकते शेतात? हो काहींना आले काहींना नाही आले आले नाही 2,000 रुपये तर काय काय मला काय पाहून काय समस्या आहे नांदगाव तालुक्यात आणि एकंदरीत महायुतीकडून बोलला ते महाविकास आघाडीकडून बोलला ते प्रत्येकाची बाजू मांडली जाते. तुम्ही काय सांगाल? मी तर म्हणाल की मोदी साहेबांना आपण भरभरून मतदान दिलं पाहिजे या मतासाठी त्याचं कारण असं आहे आज ताई आरोग्यमंत्री होत्या हा. आरोग्यमंत्री असल्यामुळे त्यांनी या मतदारसंघात त्यांचं दुर्लक्ष झालं परंतु संपूर्ण भारतामध्ये त्या फिरत होत्या आणि आज तसं पाहिलं तर नांदगावचे विद्यमान मान्य आमदार सुहास अण्णाजी कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव तालुक्याचा झपाट्याने आणि जोरात विकास झालेला आहे. पण त्यांनी पक्षांतर केलं. काय सांगाल? पक्षांतर कसं म्हणता येईल आता पक्षांतर कसं जर आम्ही युतीमध्ये काम करतो आहोत तर पक्षांतर कसं म्हणते याआधी युती नव्हती युती आता झाली आहे तर मग काय सांगाल? युती म्हणजे शिंदे साहेबांनी आणि मोदी साहेबांनी युती केली ना हो. पण मग मग आम्ही सत्तेसाठी आणि लोकांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी
म्हणजे जे लोक आता आपण नकली शिवसेना म्हणतायत स्वतः मोदीजी, तर ती नकली होती आणि आमची ओरिजिनल होती, म्हणून आम्ही मोदी साहेबांचे हात बळकट करण्याचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही म्हटलं की आमच्या तालुक्याकडे दुर्लक्ष झालं आहे काही कारणास्तव. दुर्लक्ष झालंच नाही. हा. दुर्लक्ष असं नाही, म्हटलं- नाही, माझं म्हणणं आहे की मान्य भारतीताई, नामदार भारतीताई या आरोग्य मंत्री होत्या. हा. आरोग्य मंत्री असल्या कारणानं त्यांना संपूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये फिरावं लागत होतं कोरोनाच्या काळात देखील. त्यामुळे थोडंसं दुर्लक्ष जरी झालं तरी आमच्या विद्यमान आमदारांनी पूर्ण नांदगाव तालुक्याचा जबरदस्त पण मग त्या मंत्री होत्या म्हणून कदाचित या तालुक्याकडे दुर्लक्ष झालं, पण यापुढे या तालुक्याकडे लक्ष देतील का असं वाटतं का? नक्की 100% मोदी येतो मुमकिन आहे. बाकी काय? आणि आरोग्य मंत्री होत्या तेव्हा कुठल्या कुठल्या आरोग्य सुविधा त्यांनी अहो, आरोग्याच्या सुविधा मोठमोठ्या आपण जे इंजेक्शन आहे ते मोठ्या प्रमाणात आमच्या सरकारी दवाखान्यामध्ये उपलब्ध केले त्यांनी. संपूर्ण नाशिक जिल्ह्याला ऑक्सिजन दिले, हे दिलं सगळं. पण आता ते ज्येष्ठ नागरिक होते त्यांनी सांगितलं की कुठल्याही सुविधा इथे आलेल्या नाही. संपूर्ण सुविधा या आमदार साहेबांच्या माध्यमातून मान्य सुहास अण्णा कांदे हे जबरदस्त असं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण नांदगाव तालुक्याचा विकास हा होतच आहे आणि त्याचबरोबर ते ताई साहेबांची सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत घेतीलच. नमस्कार सर, काय नाव आपलं? मनोज चोपडे, कुठून आलात आपण? नांदगाव. काय सांगाल एकंदरीत नांदगावची परिस्थितीबद्दल? नांदगावची परिस्थिती एकदम खराब आहे. सलग नांदगाव तालुका हा दुष्काळामध्ये असल्या कारणाने तिथले लोकप्रतिनिधी, खासदार आता भारतीताई पवार आहे त्या निष्क्रिय ठरलेल्या आहेत. त्या केंद्रातलं आरोग्य मंत्रीपद त्यांनी भूषवलं जरी असलं तर मतदारसंघाची आरोग्य व्यवस्था ही कोलमडलेली, ढासळलेली आहे. कुठली आरोग्य व्यवस्था इथे उपलब्ध नाही? रुग्णालय आज आपल्या जिल्ह्याचं मोठं रुग्णालय नाशिकचं आहे, तर त्यांनी अशी काही सुविधा केल्या हे महत्वाचं आहे. आणि जर तुम्ही आदिवासी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात तर तुम्ही आदिवासीयांच्या संदर्भामध्ये काय भूमिका घेतली, कुठले कामं केले? हा असा विषय. आणि या देशामध्ये जर तुम्ही आदिवासी मतदारसंघाच्या मध्ये तुम्ही राहून जर आदिवासींचे, दलित, आदिवासी, कष्टकऱ्यांचे प्रश्न संसदेमध्ये मांडू शकत नाही, त्रिपुरामध्ये आपलं त्याच्या मणिपूरमध्ये एवढा आदिवासी महिलांच्या वर एवढा मोठा अन्याय अत्याचार होतो आणि संसदेमध्ये जर तुम्ही आदिवासी महिलांच्या संदर्भात भूमिका मांडत नाही तर हा तुमचा नैतिक पराभव तुम्ही स्वीकारला पाहिजे. आणि ही नांदगाव तालुक्याची, ह्या मतदारसंघाची, दिंडोरी मतदारसंघाची जनताच ही यांना लोकशाही पद्धतीने उत्तर देणार आहे. आणि खऱ्या अर्थानं दलित, कष्टकरी, आदिवासी, शेतकरी बदल घडवावा असं वाटतं का? 100% बदल घडणार आहे. कुठलं सरकार यावं असं वाटतं? ही आता हे काँग्रेस इंडिया सरकार, इंडिया आघाडीचं सरकार येणार आहे. आणि हे सरकार जे आहे, मोदी प्रणित जे सरकार आहे ते निष्क्रिय सरकार ठरलेलं आहे. दलित, आदिवासी, कष्टकरी, शेतकरी, त्यानंतर महिलांच्या प्रश्नासंदर्भात त्यांनी भूमिका न घेणं आणि वेळोवेळी फक्त आपल्या पोपटपंची भाषणांनी तुम्ही एका वेळेस जनतेला चुतिया बनवू शकतात, तुम्ही 10,000 वेळा जनतेला चुतिया बनवू शकत नाही. पण त्यांनी आता कालच्याच भाषणात सांगितलं आहे की अनेक योजना आणलेल्या आहेत नाशिक आणि शेतकऱ्यासाठी. तसेच पूर्ण कांदे प्रश्नावर त्यांनी तोडगा काढलेला आहे. आणि सगळ्यात पहिलं जे योजना आहेत त्या याच नाशिकच्या तालुक्यात आणलेल्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल? त्या योजना निष्क्रिय ठरलेल्या आहे. आणि ते जे आता कालच्या सभेमध्ये मोदींनी जे कांद्याच्या संदर्भामध्ये जे बोलले, मग त्यांच्या सभेमध्ये मग कांद्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांनी का बरं विरोध केला त्यांना? जर तुम्हाला जर कांद्याचा एवढा पुळका आहे तर तुम्ही गुजरातच्या कांद्या संदर्भात निर्यात बंदी का उठवली? महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्राच्या याच्यामध्ये काय भूमिका घेतली? आता इलेक्शन तोंडावर आलं म्हणून तुम्ही कांदा प्रश्न संदर्भाला हात घालतायत का? मग आणि त्यांनी असंही विधान केलेलं आहे की मी भरघोस मताने विजयी होईल, तर त्याबद्दल काय सांगाल? नाही, ही लढाई मॅडम जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची आहे. आणि जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राची ही निवडणूक आहे. आणि खऱ्या अर्थानं जनताच, ही जी मायबाप जनताच यांना लोकशाही पद्धतीनं उत्तर देणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना, या देशाच्या प्रत्येक नागरिकांना मताचा अधिकार दिलेला आहे आणि ते आपल्या मताच्या माध्यमातून या निष्क्रिय सरकारला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सरकार हे निष्क्रिय आहे, ही आमची ठाम भूमिका आहे. आढावा मतदारसंघाचा या आपल्या विशेष कार्यक्रमात आपण आलेलो होतो नांदगाव तालुक्यामध्ये. आपल्याला या संपूर्ण आढाव्यामध्ये आपलं विशेष सहकार्य लाभलेलं आहे नांदगाव तालुक्याचे प्रतिनिधी विजय बडोदे यांनी आपल्या या संपूर्ण आढाव्यामध्ये आपल्याला भरघोस सहकार्य केलेलं आहे.
त्यासाठी सरांचं खूप खूप आभार. थँक्यू सो मच. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज युट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.